हॅलो, नमस्कार. तर फायनली मंडप सजलेला आहे दारामध्ये आणि सनई चौघडे वाजायला लागलेले आहेत. घरही पाहुण्यांनी भरलेलं आहे आणि घरात रुखवत हे ते बनवायची खूप तयारी सुरू आहे आणि खूप इमोशनल व्हायला होतं आहे. सर्वजण थोड्या वेळाने सारखे इमोशनल होत आहेत, कारण रोहिणीचं लग्न आहे असं. कारण थोडंसं रोहिणीच्या सगळ्यांचा जास्त जीव आहे. ती छोटी होती त्यामुळं सर्वांचीच ती लाडकी आहे त्यामुळं. आणि ते बघा आत्तूच्या लग्नासाठी इथं रुखवत बनवायचं चाललेलं आहे कुरवलीचा छोट्या. आणि ह्या सगळ्या लेडीज मिळून चाललेलं आमचं हे काम करायचं. आम्ही आपली मध्ये हेल्प करत होतो. फक्त इथं सुकरायचं काकूंच्या बरोबर तळून घ्यायचं चाललेलं. मी थोडासा व्हिडिओ बनवत होते, पण मीही त्यांना हेल्प करत होते. मी फक्त व्हिडिओज नव्हते बनवत, हेल्प करून व्हिडिओ बनवत होते. तर त्याने फायनली आमचं इथं झालं बनवून. झाल्यानंतर थोडीशी रेस्ट घेतली, जेवण केलं. त्याच्यानंतर परत रात्री लागलो अक्षदाचे पुड्या भरायला, त्या भरून घेतल्या. आजही आमची लेट नाईट पार्टी होती, बॅचलर पार्टी. आणि रोहिणीच्या 2 बॅचलर पार्ट्या रात्रीच झालेल्या आहेत. त्यामुळं आता ही दुसरी 3 झालेले आहेत ॲक्च्युली, पण 3 एक दिवसाचे झालेले मुंबईमध्ये, 2 इथं झालेले आहेत. तर रात्रीचेच झालेले आहेत, कारण इथं सर्वांना वेळच नसतो, दिवसा फ्री नसतात कोणीच. आणि आम्हाला पण भरपूर काम होतं, त्यामुळे आम्ही म्हटलं चला करायचंच आहे तर रात्रीच करूयात. त्यामुळं कोणाला डिस्टर्ब पण आणि आपली पण पार्टी होऊन जाते. म्हणून तिथे आम्ही मागवलेला पिझ्झा डॉमिनोजमधून आणि कॉफी बनवलेली. आणि पिझ्झा रात्री मागवलेला तरी पण खूप छान आलेला, फ्रेश आलेला. आणि ते वेळेवर घेऊन आलेले काका. त्याच्यानंतर मज्जा केली. आजही सगळ्यांना झोप पण आलेली. म्हटलं ठीक आहे, चला थोडीशा रील्स बनवू आणि तेवढीच मज्जा करू. आजसाठी एवढंच. भेटू माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.